तर हे बोलले कर तिकीट बुक. म्हणजे ह्यांना मी मूवी बघायला नेलं, यांनी मला मूवी बघायला नाही नेलं. हॅलो गाईज, कसे आहात? तर इथे मी रेडी होते पार्लरला जायसाठी. लोक पार्लरमध्ये जातात रेडी व्हायसाठी, पण कसं आहे मी थोडं VIP आहे ना, म्हणून मला इतकी कामं असतात की मला भरपूर दिवसापासून आयब्रो करायला जायला टाईम नव्हता भेटत. फायनली मी माझ्या मोठ्या कामातून थोडासा टाईम काढला आणि मी गेली थेट आयब्रो करायला आणि आयब्रो करून आली. आता बघू शकता काय फरक नाही वाटत आहे, पण आली करून. त्यानंतर येता खालच्या दुकानातून 2 फ्रुटी घेतली, ती पियायला लागली. तर आमची बेला हाजीरच असते, काय पण खायला घेऊ दे, हिला पाहिजे. आता संपल्यानंतर हिला मी फक्त दिली, कारण डॉग्सला हे सगळं अलाउड नसतं खाणं, पण हिच्या एक मन बहलवण्यासाठी हिला मी दिली. मग काय नाही, तिने चाटलं, मी दिलं ठेवून. त्यानंतर संध्याकाळी मी मूवीला जायसाठी रेडी झाली आणि तुम्हाला त्याच्या 1 दिवसाआधीचा स्कॅम सांगते. हे मला बोलले चल मूवी बघायला जाऊ, बुक माय शोचा ॲप माझ्या फोनमध्ये. तर हे बोलले कर तिकीट बुक. म्हणजे ह्यांना मी मूवी बघायला नेलं, यांनी मला मूवी बघायला नाही नेलं. समझ रहे हो ना? मग रेडी होऊन आम्ही निघालो मूवी बघायला. आम्ही गेलेलो ओरियन मॉल पनवेलला, गेलो, कार वगैरे पार्किंगला लावली आणि आम्ही मूवी बघायला गेलेलो जोरासिक वर्ल्ड. मला अशा मूवी जास्त करून आवडत नाही, पण ऑप्शन नव्हता, मूवी दुसरी कोणतीच अवेलेबल नव्हती. ज्या होत्या त्या पण मला आवडत नव्हत्या. तर बोलली ठीक आहे चला हीच बघून येऊ. मग गेलो, मस्त बसलो वगैरे आणि बघितली मूवी. ठीकठाक होती, एवढी काही खास नव्हती. मग इंटरवलमध्ये थोडेफार फोटो आणि व्हिडिओज काढले, टाईम होता तर. आणि समजत नव्हतं पॉपकॉर्न खायचं की भेल खायची, या दोघांमध्ये खूपच कन्फ्युजन होतं. मग फायनली आम्ही भेल ठरवली, पण ती गोड लागत होती. पहिले पण खाल्ले, पण मी त्याला बोलली तिखट बनव, तरी पण ती गोडच होती. मग आम्ही पूर्ण खाल्लीच नाही ती. पण पिक्चरला भरपूर गर्दी होती, पण मला विचाराल तर मी सजेस्ट करेन की मूवीला तुम्ही नाही गेलेलंच बरं, एवढी काही खास नाही. आणि शेवटी आम्ही निघलो आणि आमची कारच एकटीच पार्किंगला होती. मग असा होता माझा आजचा दिवस. मग निघालो, घरी पोचलो आणि झोपून गेलो. बाय.